मंडळी ही पुदुचेरी एक्सप्रेस आहे आणि या एक्सप्रेसने आम्ही आता कर्नाटकातील हसन जिल्ह्याकडे चाललेलो आहोत. हसन जिल्ह्यामध्ये बेल्लूर हळेबीडू नावाचं ठिकाण आहे आणि तिथं खूप प्राचीन अशी मंदिरं आहेत. शिल्पकलेसाठी जगामध्ये ती प्रसिद्ध आहेत. म्हणजे शिल्पकलेचा आविष्कार तिथं पाहायला मिळतो आपल्याला. तर अशी सुंदर मंदिरं पाहायला आम्ही तिकडे चाललेलो आहोत. नमस्कार मंडळी, सकाळचे 4 वाजलेत. मी आवरून तयार आहे. मुंबईतून विशू मिरजेला येतोय. महालक्ष्मीने तिथे उतरेल. आम्ही तर आता आम्हाला सोडायला मिरजेपर्यंत येणार आहे गाडी घेऊन. आमची 4 व्हीलर घेऊन येणार आहे. तर आधी आम्ही इचलकरंजीत जाणार आहोत. तिथे शशांक आणि शर्योला घेऊन पुढे आम्ही मिरजेकडे जाणार आहोत. येस, आला आम्ही. कधी आलाय? आम्ही हॅलो, 10 मिनिटं झाली. हो का? हा, म्हणजे जास्त वेळ नाही ना बसायला लागलं? नाही नाही. अच्छा अच्छा. ही आली आमची मंडळी बरं का. विशू उतरला इथे महालक्ष्मी एक्सप्रेसने. आम्ही इकडे कोल्हापुरातून आलो आहे आणि आता आम्ही मिरज जंक्शनवर आहोत. आता इथे चहा घेणार आहोत. आम्हीतला बाय बाय करणार आहोत आणि मग आता स्टेशनमध्ये आज जाणार आहोत. चला अमित, थँक्यू, बाय. May I have your attention please? 55005 direct Express via. आणि अशा पद्धतीने बहुप्रतीक्षित दही आपल्याला मिळालेले आहे आणि योग्य वेळी मिळालेले आहे. 4 चांद लागलेला आहे दुपारच्या भोजनाला. हो, मस्तपैकी पिठलं कोरडं आणि हे दही आणि ही चपाती. तर असा मस्तपैकी हा मेनू आहे. आणि हे घट्ट जाडसर ह्या भागात हे असं छानसं दही मिळतं. मस्तच. वाव, किती सुंदर आहे ना. आणि ही लहानपणापासूनची सवय. एक नंबर.
पुडुचेरी एक्सप्रेस आहे आणि या एक्सप्रेसने आम्ही आता कर्नाटकातील हसन जिल्ह्याकडे चाललेलो आहोत. हसन जिल्ह्यामध्ये बेल्लूर हळेबीडू नावाचं ठिकाण आहे आणि तिथं खूप प्राचीन अशी मंदिरं आहेत. शिल्पकलेसाठी जगामध्ये ती प्रसिद्ध आहेत. म्हणजे शिल्पकलेचा आविष्कार तिथं पाहायला मिळतो आपल्याला. तर अशी सुंदर मंदिरं पाहायला आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर या रेल्वेने आता आम्ही आरसीकेरे नावाच्या एक गाव आहे तर तिथं उतरणार आहोत किंवा मग त्याच्या आधी जर कन्व्हिनियंट वाटलं तर त्याच्या आधी उतरू. तर सकाळी मिरजेतून 6:45च्या दरम्यान आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आता मस्तपैकी हा प्रवास एन्जॉय करत आम्ही निघालेलो आहोत. बाहेर ढगाळ वातावरण आहे, खूप आल्हाददायक वातावरण आहे आणि रेल्वेमध्येही म्हणावी तशी अजिबात गर्दी नाही आहे आणि मला नेहमीसारखं साईड लोअरची बर्फ मिळालेली आहे. त्यामुळे अर्थातच मी मस्तपैकी प्रवास एन्जॉय केलेला आहे आणि आता आमचं ते ठिकाण जवळ आलेलं आहे. तर बघू आता आम्ही तिथे उतरतो का त्याच्या अलीकडे उतरतो आहे आणि सध्या तरी तुर्तास हा रेल्वेचा प्रवास मस्तपैकी एन्जॉय करतो आहे. जाणार आहोत. फायनली आरसीकेरे बरोबर आहे, आरसीकेरे आले. आता आम्ही उतरतोय. नावं फार अवघड आहेत, घेताच येत नाही आहे मला, तर पाठच होत नाही आहे. हळेबीडू आणि बेल्लरू असं काहीतरी. चला फायनली आरसीकेरे आलं. आता एसटी स्टँडकडे निघालो आहे. तिथून आम्ही हळेबीडूला जाणार आहोत. खूप काटाकाटी इथं पोहोचलो आहे कारण रेल्वे साधारणतः 1.5 तास लेट आहे आणि इकडे हळेबीडूला जाण्यासाठी गाड्या एसटी मर्यादित आहेत. तर बघतोय आता आम्हाला ते मिळतं आहे का. तर आता आमची धावपळ चालू आहे. चला 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 येते का मला वाचायला. कुठल्या बसमध्ये चढायचं आता. तिकडे लास्ट कुठली दिसतीये. फायनली धावत पळत ही शेवटची गाडी पकडली आहे. सगळे चढलो आणि आता बसलोय. आता पुढचा प्रवास. आम्ही आता बेलूरमध्ये आलोय आणि रिमझिम पाऊस पडू लागलाय. पावसानं स्वागत केलेलं आहे. फायनली पोहोचलोय आम्ही आता इथे. मंडळी, आमच्या ट्रिप प्लॅनमध्ये आम्ही आयत्या वेळी थोडासा बदल केला आणि हळेबीडूला न उतरता हळेबीडूपासून पुढे अर्धा तास अंतरावर असलेल्या बेलूरला आम्ही मुक्कामासाठी उतरलो. होयसळा अंपायरच्या या ट्रिपच्या दृष्टीने हा बदल आम्हाला जास्त सोयीचा होता. तर मंडळी आता आम्ही इथे हॉटेलवर आलेलो आहोत आणि आमचं हॉटेल जे आहे ते अगदी चन्नकेशवा जे मंदिर आहे तर त्याच्या अगदी शेजारीच हे हॉटेल आहे. मी तुम्हाला समोरचा नजारा दाखवते. ही मंदिराची एक बाजू दिसते चन्नकेशवाची. तर आता आमचा दिवसभराचा प्रवास झालेला आहे आणि आम्ही मुक्कामी इथं आलेलो आहोत आणि उद्यापासून आमच्या या ट्रिपला खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. तर मंडळी भेटूयात आपण उद्या.